राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळा पडझड प्रकरणी सर्व जबाबदार व्यक्तींना त्वरित निलंबित करावे व आपटे कॉन्ट्रॅक्टरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी शुक्रवारी शिराळा तहसीलदार यांना निवेदन देऊन शिवप्रेमींच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले। तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्या दालनामध्ये ओबीसी कुणबी मराठा कुणबी ओबीसी दाखल्याबाबतच्या तसेच दाखले काढत असताना विविध येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी शिराळा तालुक्यातील जुन्या जिल्हा परिषद शाळांमधील दाखले तपासलेले नाहीत, तसेच मोडी भाषा तज्ज्ञ उपलब्ध करणे तसेच जास्तीत जास्त नोंदी तपासणे आणि दाखले तात्काळ देणे याबाबत चर्चा करण्यात आली। या प्रसंगी प्रतापराव प्राध्यापक, प्रसाद शिंदे, दिग्विजय पाटील, देवेंद्र धस, बाळासाहेब पाटील, प्रवीण पाटील, सत्यजित कदम, अविनाश खोत, अनिल घोडे पाटील, मारुती रोकडे, सुनील रोकडे, तुकाराम चव्हाण, संभाजी पाटील, रायसिंग पाटील, अमर पाटील, निलेश पाटील, श्रीराम नांगरे पाटील आणि बहुसंख्य शिवप्रेमी आता विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। आज शिराळा शहरातील व शिराळा तालुक्यातील सर्व शिवप्रेमी एक आगळंवेगळं आंदोलन आजपासून शिराळा तालुक्यात सुरू केलेलं आहे की जो राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं एक घटना घडली, त्या घटनेच्या विरोधात सर्व अधिकारी, मंत्री आणि त्या गोष्टीला दिलेल्या ज्या साधना असतील त्यांचा गैरवापर करून त्यात भ्रष्टाचार झाला, त्या भ्रष्टाचाराचं गुण कोर्टून काढावं, त्या अधिकाऱ्यांना पूर्णपणे बडतर्फ करावं, ह्या मागणीसाठी शिराळ्यातील शिवप्रेमींनी एक दिवसाचं लक्षीय उपोषण आज शिराळा तहसील कार्यालयावरती केलं। त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा, समन्वयक सांगली जिल्हा आणि सर्व मराठा बांधव हे उपस्थित होते आणि त्या आंदोलनाचा एक हेतू असा की भ्रष्ट अधिकारी त्यातून पूर्ण बाद करावा। अरे या सरकारचं करायचं काय? अरे या नालायक सरकारचं करायचं काय? अरे या जुलुमी सरकारचं करायचं काय? व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश दीपक घोडे पाटील सहित मुख्य संपादक उत्तम देसाई, न्यूज 18 क्राईम टाइम्स, शिराळा, सांगली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.